तुमच्या 2 मुलांना मारहाण झाली, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात, पोलिसांना काय सांगितलं? पोलिसाला सांगितलं की माझे लेकर मेंढे घेऊन तिथं होते. मग मी ह्याच्यावर होते, आकड्यावर होते. मग माझे लेकर जाऊ लागली तिकडं पाण्यावर, तिकडच त्या लेकराला अडून तिकडच हाणमार केली, माझ्या मेंढ्याला मारलं. मग मी चालले तर माझे मुलं म्हणले की असं केलं त्यांनी, की हे वाईट वाईट शब्द सोडित होते म्हणून मुलं म्हणले की येऊ नको अलीकड. मग मी तिथंच थांबले. कशावरून प्रकरण घडलंय? ते जातानी आपलं असं वाटाने जातानी गाडीला मेंढीनं धक्का दिल्यामुळं पडली गाडी. पाण्यावर चालली होती तर ते धक्का दिल्यामुळं ते गाडी पडली. मग ते गाडी पडल्यापासून ते खोपडी फुटली. पैसे दिले मुलांनी माझ्या, बाबा हे तुमची खोपडी फुटली, पैसे घ्या. पण त्यांनी पैसे घेऊन बी माझ्या लेकरावर वार चालू केले. कुठं कुठं मारहाण झाली आहे, काय काय दुखापत झालेली? डोक्यामध्ये लागलंय, नाकावर लागलंय, एकाचा नाक इथं फ्रॅक्चर झालंय, कुऱ्हाडीचा तुंबा हाणला, बारक्याला इथं डोक्यावर कुऱ्हाड हाणली, पाठीवर काट्याचे कुऱ्हाडीचे असे मार इथं. आज समाज बांधव सर्व एकवटला होता आणि इथं या ठिकाणी आंदोलन देखील केलं. पोलिसांकडून काय सांगण्यात आलं, किती दिवसात आरोपींना अटक करण्यात येईल? पोलिस म्हणले की तुमच्या पाठीशी आम्ही उभे इथं, आम्ही 4 दिवसात त्या आरोपीला अटक करू. 4 दिवसानंतर काय आंदोलन? 4 दिवसांनी मग आंदोलन करायचं करू म्हणून असं दिलं. पोलीस स्टेशनला येण्या अगोदर गावामध्ये काही चर्चा वगैरे अशी काही झाली नाही का? तुमच्या पोलीस स्टेशनला जाऊ नका, तक्रार वगैरे करू नका? काहीच नाही. त्यांना काही धमकी बिमकी काय दिली का? धमकी नाही, काही नाही. फक्त एवढं की ते हेडेव पाठवायला लागलेत कसे बी, की ह्यानी आम्हाला मारलं, असं केलं तसं केलं म्हणून त्यांच्याच आम्हाला धमकी यायला लागल्या. माझ्या मुलाला मारून त्यांच्या धमकी आता आम्हाला यायल्या की ह्या मेंढपाळांनीच आम्हाला मारलं म्हणून. काय म्हणते ती धमकी, काय देते नेमकं? की ह्यानी मारलं, ह्यांना तुम्हाला त्यांचं दिसायलं, मग ह्या मुलाला आम्ही मारलं, आम्हाला मारलं, मुलांनी त्यांना मारलं असं? तसा आरोप आहे.